क्रिकेट पासून दूर गेले होते, पण क्षमता आहे. मला एक विक्रोळीची क्रीडा स्पर्धा आठवते. जबरदस्त स्पिन बॉलिंगच्या जोरावरती कैलास देखील नाव चर्चेत राहिले गेले. स्ट्रायकरला आकाश गुराव बल्ली. बेस्ट वर्सेस बेस्ट ही मॅच आहे. पहिल्याच बॉलवरती सन्मान करण्याचा प्रयत्न केला गेलाय. हॅलो हॅलो चेक. पहिल्याच बॉलवरती सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेलाय. या बॉलवरती बॉलला फिरवलं गेलंय. जबरदस्त खूप चांगले बॉलर आहेत आणि अनुभव आहे त्यांच्याकडे. कैलास पहिली ओव्हर एक चांगल्या पद्धतीने आतापर्यंत हाताळतायत. स्ट्रायकर निखिल पाटील. क्रुशल मॅच आहे. दोन्ही टीम्स मात्र फाईट करतात. या बॉलवर हवेत खेळले गेले. जबरदस्त टायमिंग केलं गेलं निखिल पाटीलने. टर्फ क्रिकेट मधला अनुभव दाखवलाय. पाटलाचा नाद करायचा नाही. जबरदस्त पाटील करत असताना विथ द स्पिन हवेत खेळले गेले. 4 रन. बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला गेला. सत्यविनायक कामोटे बी संघाने त्यांच्या विरुद्ध अधीर सत्यविनायक कामोटे. महत्वपूर्ण मॅच आहे. संदीप आचार्य सँडी इन ऍक्शन मध्ये, यतिराज देवरुके इन ऍक्शन मध्ये आहे. एका साईडला निखिल पाटील, आकाश गुराव, एका साईडला सुशांत राणीम, एका साईडला राहुल ठाकूर. जबरदस्त मॅच ही पाहायला मिळेल. सर्वांचं लक्ष या मॅच वरती देखील असणार आहे. या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. थांबून ठेवला गेला. कैलाची हीच ओळख आहे. दोन्ही दिशेला बॉल कट करतात आणि स्पिन खूप चांगलं आहे. मातीच्या खेळपट्टीवर खूप चांगली बॉलिंग करताना नेहमीच त्यांना करताना आम्ही पाहायला मिळालंय. अनुभवी आहेत. पण थोडं क्रिकेट पासून लांब होते, पण आज कमबॅक करतात. या बॉल हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला. थोडं मात्र स्टेप आउट झाले. निखिल स्वतःवर नाराज आहेत. रन सिंगल मिळेल. 6 रन झाले धावफलकावरती. स्ट्रायकरला आकाश गुराव बल्ली. एक चैन त्याच्या पण नावावरती आहे. या बॉलवर लेग स्पिन करण्याचा प्रयत्न केला गेला. खूपच बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला कैलासने आणि तिकडे व्हाईट बॉल. या बॉलवर देखील डाऊन द ग्राउंड जबरदस्त टायमिंग केलं गेलंय. आकाश गुराव बल्ली. शेवटच्या बॉलवर देखील बाउंड्री येते. 11 रन झाले धावफलकावरती बॅटिंग करत असताना अधीरा सत्यविनायक कामोटे. थोडं स्पीडअप करायचं मित्रांनो. प्लीज थोडं घाई करा, कारण की अजून एक मॅच खेळवायची आहे आपल्याला. काही वेळेचं मर्यादा आहे. भव्य दिव्य असं आयोजन पाहायला मिळालं. श्री सिद्धी सेवा मंडळ 43व पर्व. सकाळच्या हाफमध्ये आपण पाहिलं तर या परिसरातील दमदार आमदार विश्वविक्रमी आमदार कालिदास कोळंबकर साहेबांच्या हस्ते मात्र उद्घाटन कार्यक्रम आपण पाहिला गेला. बॉलिंगसाठी यतिराज देवरुके येतात. बाबू मीरा भाईंदर रोडचे एक नामवंत खेळाडू. टर्फ क्रिकेट पण खूप चांगलं खेळले. या ग्राउंडवरती असल्प संघासाठी पण खूप चांगलं प्रतिनिधित्व केलंय यतिराज देवरुके. बाबू
शुक्ला इलेक्ट्रिशियन, अब किधर हो भाई, जल्दी आ जाओ स्टेज के यहाँ पर। हमारे शुक्ला जी, शुक्ला इलेक्ट्रिशियन हमारे कहाँ पे भाई, यहाँ पर आ जाओ। अकरा रन झाले फलकावर, 5 ओव्हरची मॅच आहे. स्ट्रायकेला निखिल पाटील, बॉलिंगसाठी यतिराज देवरुखे बाबू. या बॉलवर बीट केला गेला, यतिराजने एक जबरदस्त बॉलला फिरवलं, बट आउट. विद स्पिन खेळण्याचा प्रयत्न केला गेला, जबरदस्त बॉलला फिरवत असताना यतिराज देवरुखे, गुड बॉल, बॉल ऑफ द मॅच. आतमध्ये आणला बॉल, जयेश नाईक येतात नवीन बॅटर वरळीचे. अकरा रन झाले त्या फलकावरती आणि एक विकेट गेली आहे. नवीन बॅटर जयेश नाईक. मॅच बनवावी लागेल जयेशला, स्कोर खूप महत्वाचा असणार आहे, पुढे घेऊन जाणं. सत्यविनायक कामोटे बी संघाने टॉस जिंकून पहिलं फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेला. या बॉलवर आतमध्ये आणला बॉल, गुड बॉलिंग यतिराज. स्लो स्पिन, गेले कित्येक वर्ष टर्फ क्रिकेट पण त्यांनी गाजवलंय, अनुभवी आहेत आणि खूप खूप कमी वयामध्ये असेल बा संघासाठी देखील त्यांना खेळताना पाहिले गेले असे यतिराज देवरुखे बाबू. अकरा रनवरती एक विकेट गेली आहे, दुसरी ओव्हर चालू आहे. स्ट्रायकरला जयेश नाईक. या बॉलवर चुकीच्या पद्धतीने बॉलिंग पाहायला मिळते, व्हाईट बॉल. स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला, रन्स मात्र तिकडे मिळणार नाही. संदीप आचार्य मात्र अगदी क्विक फिल्डिंग करतात. फलक 12 रन झाले, दुसरी ओव्हर चालू आहे. या बॉल देखील आतमध्ये आले, बॅकफूट लावून पंच केला गेलाय, जबरदस्त फिल्डिंग तिकडे. सुशांत बटरन सिंगल. पेशन्स लेवल खूप महत्वाचं आहे ग्राउंड वरती बॅटिंग करत असताना. तेरा धावा झाले धाव फलकावरती, एक विकेट गेले, दुसरी ओव्हर यतिराज. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा इकडे चान्स केला गेला रनआउटचा. संदीप आचार्य सँडी स्वतःवर नाराज आहेत. जबरदस्त मॅच आहे, विकेट गेल्यानंतर कुठे ना कुठेतरी मात्र बॅकवुडला गेल्या टीम अधीरा सत्यविनायक कामोटे. चान्स होता रनआउटचा, फुलटॉस बॉल फ्लिक केला गेला गॅप मध्ये, फिल्डर आहेत तिकडे, थोडी मिसफिल्ड. आउटफील्डला फिल्डिंग करण्यामध्ये दगदग आहे. मगाशी मयूरकडून एक चुकी झाली होती, तशीच आता दगदग. प्रणील तिकडे होते.
बॉलिंगसाठी प्रतीक येत आहेत. स्ट्रायकरला जयेश. स्कोर मात्र थोडं पुढे घेऊन जाणं गरजेचं असणार आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सिंगल रन तिकडे मिळतीये. सोळा रन झाले त्या फलकावरती आणि व्हाईट बॉल. कुठे ना कुठेतरी ही मॅच आपण आता पाहिलं. तिसरी ओव्हर देखील तेवढीच महत्वाची. प्रतीक आहेत बॉलिंगसाठी. एक वेगळी ऍक्शन आहे प्रतीकची. पुन्हा एकदा तिकडे मात्र एक्स्ट्रा रन्सवर कंट्रोल करणं गरजेचं. ज्युनियर सम्राट अंधेरी संघ जर मॅच का जिंकली असेल तर एक्स्ट्रा रन्स. पहिल्या तिन्ही ओव्हरमध्ये एकही एक्स्ट्रा नव्हता. एक्स्ट्रा रन्सवर कंट्रोल करणं खूप गरजेचं होतं. एकोणीस धावा झाले त्या फलकावरती. एक विकेट गेली आहे. तिसरी ओव्हर चालू आहे. बॉलिंगसाठी प्रतीक एक जबरदस्त या बॉलवर देखील आपण पाहिलं तर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. 20 20 रन झाले धावफलकावरती. या बॉलवर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग करतात तिकडे आकाशला माहिती आहे की 4 ओव्हरमध्ये 5 ओव्हरमध्ये 30-35 रन्स तर पाहिजेच पाहिजे. या बॉलवर समोर खेळले गेले. डाऊन द ग्राउंड बॉल ट्रॅव्हल होईल. बॉल जाईल सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन. आकाश गुराव बल्ली ऑन फायर नाही वाईल्ड फायर आहे. राजेशी कामत साहेब उपशाखा प्रमुख, त्याचबरोबर निलेशजी राणे लोकसभा शिवसेना शिव उद्योग सेनेचे निलेशजी राणे आणि राजेशी कामत साहेब आपलं देखील स्वागत आहे. काय फटका खेळला गेलाय प्रतीकच्या अगेन्स्ट मध्ये आकाश गुरावने. जबरदस्त शॉट ऑफ द डे. काय टायमिंग केलं गेलं. आकाश गुराव बल्ली. या बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. नॉस्ट्राईकला चान्स आहे. बघता बघता 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. एक गडी बाद. 26 रन झाले धावफलकावरती. हॅलो 3 ओव्हर 26. चला स्पीडअप करायचंय. अजून एक मॅच असेल. सुशांत येत आहेत गोलंदाज.
बाजूला सत्यविनायक कामोटे बी आणि एका बाजूला अधिरा सत्यविनायक कामोटे. ही मॅच आपण आज पाहतोय. षटक क्रमांक 4. बल्ली अजूनही स्ट्राईकला आहेत. बल्ली अजूनही टिकून आहेत. 13 धावांपर्यंत बल्ली वैयक्तिक खेळत आहेत. तीन ओव्हर आणि 26 रन झालेत. येणारे 12 बॉल एक 15-16 रन जरी आले तरी मॅचला मजा येईल. दरम्यानचा पहिलाच बॉल, नो बॉल. सुशांत राणे अनेक वर्ष अंडरआर्म क्रिकेट पर्वामध्ये याला देखील आपण पाहिलंय. फ्री हिट असेल. यावेळेला जबरदस्त ड्राईव्ह केलाय. कव्हर्सला प्लेयर आहेत तिकडे. बल्ली का बल्ला, पण बल्लीला थांबावं लागतंय. यावेळेला पुन्हा एकदा गती परिवर्तन. सिंगल रन घेतलाय. धावसंख्या आली आहे. दोन बॉल आणि रन झालेत 28. अजूनही पॉवर प्लेची एक ओव्हर बाकी आहे. दरम्यानचा बॉल जर आपण पाहिला तर व्हाईट बॉल. इथे मात्र पुन्हा एकदा सिंगल रन कंप्लीट केला जातोय. तीन बॉल आणि रन झाले 30. यावेळेला पुन्हा एकदा एक सिंगल रन घेतला जाईल. शेवटचे दोन बॉल अजूनही बाकी आहेत. लास्ट ओव्हर नक्कीच पॉवर प्ले असेल. इथे मात्र चांगला ड्राईव्ह केलाय आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर 2 रन कंप्लीट केले जात आहेत. वन टू गो. शेवटचा बॉल ओव्हरचा. टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलाय आणि इथे मात्र डिरेक्ट हिट. जयेश नाईक खेळ संपुष्टात. त्याचबरोबर उपस्थित आहेत खो खो नॅशनल प्लेयर अर्थातच आदेश काकडा सर. आपलं स्वागत आहे. आपण व्यासपीठावर यायचे. एक नॅशनल प्लेयर म्हणून खेळाडू इथे उपस्थित आहेत. अगदी त्यांची कारकीर्द जर आपण पाहिलं तर ऑल इंडिया युनिव्हर्सिटी 5 वेळा त्यांनी कॅप्टनशिप, त्याचबरोबर 3 वेळा गोल्ड मेडल, 1 वेळा त्यांनी कॅप्टनशिप मध्ये गोल्ड मेडल, त्याचबरोबर महाराष्ट्रासाठी 3 वेळा गोल्ड मेडल, मुंबईसाठी 9 वेळा
मुंबईसाठी त्यांनी एअर इंडियासाठी काम केले. अर्थातच एक मोठे खेळाडू आज या क्रीडा नगरीमध्ये दाखल झालेत. स्वागत आहे आपण व्यासपीठावर यायचं. एकदा जोरदार टाळ्यांनी मात्र त्यांचं स्वागत करायचंय. एका जागतिक दर्जाचे खेळाडू आदेश काकडे सर, आपण व्यासपीठावर यायचंय. आदेश काकडे सर, आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचंय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या खेळाडूंसाठी. अतिशय जबरदस्त कामगिरी आपल्या जागतिक लेवलला केली आहे. लाजवाब अशी कामगिरी आज आपण आपल्या कारकिर्दीमध्ये कमी वयामध्ये केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे. आज आपण इथं उपस्थित होता, खरंच आम्हाला देखील आनंद होतोय, अभिमान वाटतोय आपण केलेल्या कामगिरीसाठी. रन झाले 33. त्याचबरोबर सन्मान केला जातोय. उपस्थित आहे तो उपशाखा प्रमुख सन्माननीय राजेश कामत सर. मी विनंती करतो आपण सन्मानित करायचंय. समर्थ आपण सन्मानित करायचंय. समर्थ या. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याचबरोबर उपस्थित आहेत लोकसभा शिवसेना शिव उद्योग सेना, अर्थातच सन्माननीय निलेश राणे साहेब, आपला देखील सन्मान केला जाईल. मल्लिका बल्ला एक वेगळा स्ट्रोक. धन्यवाद. आणि त्याचबरोबर नुकते जॉईन झालेले अर्थातच खो खो नॅशनल प्लेयर सन्माननीय आदेश काकडा साहेब, आपला देखील सन्मान केला जाईल. आज आपण या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित झालात, मनपूर्वक हार्दिक असे स्वागत आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. धन्यवाद. आज आपण या क्रीडा स्पर्धेचा इथे येऊन आनंद घेतला, शोभा वाढवली, मनपूर्वक हार्दिक असे स्वागत. लेग बाईज आणि LBW विकेट दिला जातोय. न्यू बॅटर सुमित. अजूनही 4 बॉल बाकी आहेत. सेपावडून खेळलेत. कवचला प्लेयर आहेत तिकडे. सुशांत होते. सिंगल रन येईल. छत्तीस रन झालेत. शेवटचे अजूनही 3 बॉल बाकी आहेत. छत्तीस रन झालेत. शेवटचे 3 बॉल आहे. पॉवर प्लेची ओव्हर आहे. बल्ली चान्स घेतील. ओहो, जबरदस्त, क्या बात आहे. मिस झालाय बल्लीकडनं. डॉट बॉल येतोय. लास्ट 2 बॉल. इथे मात्र जबरदस्त ड्राईव्ह केला होता. लॉंग ऑफला बॉल जातोय. तिकडे सँडी आहे. संदीप आचार्य. क्या बात आहे सँडी. असलफा संघासाठी अनेक वर्ष क्रिकेट खेळलाय. संदीप आचार्य म्हटलं की अंडरआर्म ओव्हरआर्म मध्ये नाव नेहमीच चर्चेत राहिलंय. फिल्डिंगच्या माध्यमातून नेहमीच आपण त्याला पाहिलं. आज पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत.
1-2 गो शेवटचा बॉल असेल. पुन्हा स्ट्राईकला आकाश. आणि इथे मात्र कॅच आउट होत आहे आकाश. शेवटचा बॉल होता, चान्स घेतला होता पॉवर प्लेच्या ओव्हरचा, बट विकेट जातोय. रन झाले 38. 39 टार्गेट असेल. हॅलो. हॅलो. 39 धावांचा पाठलाग करायचा आहे. 38 झालेत. धन्यवाद. 39 धावांचं टार्गेट आहे. 39. ती चेंडूने 39 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम सत्यविनायक कामोटे बी. दुसऱ्या डावाला सुरुवात होतीये. चला बॅटिंग लाईन पाठवायची लगेच. सत्यविनायक कामोटे बी त्यांच्या विरुद्ध अधीर सत्यविनायक कामोटे संघ फाईट करत असताना यानंतर शेवटची मॅच आपण पाहणार आहोत. जो संघ जिंकेल तो मंगलमूर्ती वडाळा संघासोबत फाईट करेल. लेट्स प्ले बोलूयात मॅचच्या दिशेने. पॉवर प्लेची वर खूप महत्वाचे स्ट्राईक एंडला प्रतीक त्या सोबतीला सौरभ फुटक येतात ठाण्याचे. स्ट्राईक एंडला प्रतीक. चेंबूरचा अजून एक ऑलराऊंडर. बॅटिंग करावी लागेल. 39 रन्स करायचे. पहिल्या पॉवर प्ले मध्ये रन्स आले तर मॅच फसू शकते. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर पहिली ओव्हर घेऊन धीरज येतात. धीरज खूप महत्वाची ओव्हर असणार आहे पॉवर प्लेची. पहिल्याच बॉल हवेत खेळले गेले. प्रवीण कानकाने पकडले कॅच. बॅटर आउट. पहिल्याच बॉलवर विकेट येते. थोडा कॉन्फिडन्स कमी होता प्रतीकच्या स्ट्रोक मध्ये. फटका फसला.
लेग स्टिकला पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला. प्रवीण खनकाने एक जबरदस्त झेल तिकडे टिपला गेला. बॅटर प्रतीकला बाहेर जावं लागेल. अधीरा सत्यविनायक कामोडे आणि त्यांच्या विरुद्ध सत्यविनायक कामोडे बी. चला लगेच बॅटिंग लाईनअप पाठवायची आहे. सत्यविनायक कामोडे बी संघ आपण बॅटिंग लाईनअप लगेच पाठवा. यतिराज देवरुख येतात बाबू बॅटिंग साठी. या बॉलवर देखील हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. कॅच सुटली तिकडे. राहुल ठाकूर होते. इझी कॅच सुट्टी आहे. काय बॉल वळवला गेला. गुड बॉलिंग धीरज. खूप चांगल्या पद्धतीने बॉलला कट केलं तिकडे. हवेत खेळण्याचा प्रयत्न होता. फटका थोडा फसला. इझी कॅच ड्रॉप झाली. राहुल ठाकूर थोडे नाराज झालेत. त्या बॉल देखील लेग स्पिन करण्याचा प्रयत्न केला गेला पण व्हाईट बॉल. या बरोबर हवेत खेळले गेलेत. फिल्डर आहेत तिकडे आणि मैदानाच्या बाहेर जावं लागतं बॅटरला. बॉक्स आउटच्या रूपामध्ये मॅच फसते आता. मात्र सत्यविनायक कामोटे बी संघ मात्र बॅकफुटला जातीये. यतिराजला देखील मैदानाच्या बाहेर जावं लागेल. नवीन बॅटर सुशांत रणी मिळतात. नवीन बॅटर सुशांत राणी मिळतात स्ट्राईक एंडला. 1 रनवरती 2 विकेट गेलेत. पॉवर प्लेशिवर खूप चांगल्या पद्धतीने हाताळली गेली आहे. गुड बॉलिंग धीरज. या बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. जबरदस्त बॉल तिकडे अडवला गेला. येईल तिकडे डॉट बॉल. इकॉनॉमी बॉलिंग केली आतापर्यंत. मॅच कुठे ना कुठेतरी फसताना पाहायला मिळाली आहे. धीरजने जबरदस्त बॉलिंग केली पहिल्या ओव्हरमध्ये. या बॉलवर देखील जबरदस्त बॉल पाहिला गेला. अपील केले तिकडे आणि फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतला की चेक केला जाईल एलबी आहे की नाही.
नॉट आउट आहे. जबरदस्त बॉलिंग केली पहिल्या ओव्हरमध्ये. गुड बॉलिंग धीरज. चोवीस बॉल मध्ये आता जिंकण्याकरिता 36 धावांची गरज आहे. बॉलिंगसाठी हार्दिक येत आहेत दुसरी ओव्हर घेऊन. स्ट्रायकरला सुशांत. इनिंग बनवावी लागेल आता, कारण की मोठा टार्गेट आहे, त्यामुळे मोठ्या स्ट्रोकची पण गरज आहे आणि मॅच पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. लेग बाय मध्ये मात्र तिकडे रन मिळेल. कुठे ना कुठेतरी ही मॅच आता मात्र क्लोज होईल का, कारण की थोडं मात्र अंतर मात्र वाढत चाललंय, कारण की रन्स 39 करायच्या. 4च रन झाले, 2 विकेट गेलेत. या बॉलवर व्हाईट बॉल. दोन विकेट गेले. दुसरी ओव्हर चालू आहे. हार्दिक स्ट्राईक एंडला बॅटर आहेत. सौरभ या बॉलवर लावला बेल आणि बॅटर मात्र तिकडे मैदानाच्या बाहेर जावं लागेल. सौरभला विकेट येते. सत्यविनायक कामोटे बी संघ मात्र कुठे ना कुठेतरी बॅकफुटला जातो. अधीरा सत्यविनायक कामोटे संघ एक चांगली कामगिरी करतोय. बॅटिंग बॉलिंग न्यू बॅटर प्रणील येत आहेत. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर बॅक टू बॅक विकेट जाताना पाहिले गेली आहे. मॅच पूर्णपणे फसतीये. सत्यविनायक कामोटे बी संघ मात्र बॅकफुटला जातोय. नवीन बॅटर संदीप आचार्य सँडी येत आहेत. खूप वर्ष हाही खेळाडू ही क्रीडा स्पर्धा खेळताना आपण पाहायला मिळालं. जबरदस्त बॅटर. अंडरआर्म ओव्हरआर्म क्रिकेट दोन्ही मेंटेन केलं. मुंबईपासून दुबईपर्यंत शारजा इंटरनॅशनल स्टेडियमला पण त्याला खेळताना पाहिलं गेलं. एक जबरदस्त टायमिंग केलं गेलं सँडीने. धावफलक पुन्हा एकदा मात्र तिकडे पुढे जात आहे. 4 विकेट गेले तब्बल. बत्तीस धावांची गरज अजूनही मॅचला जिंकण्याकरिता. स्ट्राईक एंडला सँडी. बॅटिंग फिल्डिंगच्या जोरावरती मुंबईकरांचं लक्ष नेहमीच वेधून घेतलं गेलं आहे. जबरदस्त फिल्डिंग तिकडे सुमित मोरे होते. थोडं जम्प केलं. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल आणि पहिल्या 2 ओव्हरचा खेळ आपण पाहिलं तिकडे समाप्त झालाय. 9 रन 4 विकेट 30 धावांची गरज आहे 18 बॉल मध्ये. एक पॉवर प्लेची ओव्हर आहे. त्या ओव्हरमध्ये बॅटिंग करावी लागेल टीम सत्यविनायक कामोटे बी.
पॉलीसाठी आकाश गुरव येतात बल्ली. स्ट्राईक एंडला संदीप आचार्य सँडी. 18 बॉलमध्ये 30 धावांची गरज आहे. या बॉलवर बॅटर आउट आणि बॅटरने रिव्ह्यू घेतला सँडीने. सो चेक केला जाईल मिडल स्टंपला सँडी सापडला आहे की नाही यावर मात्र चेक केला जाईल. इम्पॅक्ट लाईन तर चेक केली जाईल आणि आता बघूयात बॅटर. इट्स आउट. बॅटरला बाहेर जावं लागेल. संदीप आचार्य सँडी. नवीन बॅटर यश येतात. 5 विकेट माघारी परतले गेलेत. सत्यविनायक कामोटे बी. या बॉलवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला मात्र तिकडे डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. यश येतात नवीन बॅटर कांजूरमार्गचे. मॅच आता मात्र थोडीफार फसताना पाहायला मिळते. 15 बॉलमध्ये जिंकण्याकरिता 16 बॉलमध्ये 29 धावांची गरज आहे. लेग बाईक मध्ये मात्र तिकडे सिंगल रन मिळतीये. टीम मंगलमूर्ती वडाळा संघ आपण तयार राहायचं. लगेच आपला टॉस केला जाईल. पॉलीसाठी आकाश गोराव. यावर देखील फ्लिक करायचा प्रयत्न केला गेला. एक चांगला स्ट्रोक खेळले गेले. प्रॉपर टायमिंग केलं तिकडे सुशांतने. 27 धावांची गरज अजून मॅचला जिंकण्याकरिता. त्यानंतर एक शेवटची मॅच आपण पाहणार आहोत. आजच्या दिवसातील 12वी मॅच. एक रन पुन्हा एकदा मिळतोय. या बॉलवर परफेक्ट बॉल पाहिला गेला. बॉल ऑफ द मॅच. बॅटर आउट. जबरदस्त बॉलिंग केली आकाशने. आता 12 बॉलमध्ये जिंकण्याकरिता 26 धावांची गरज आहे.
बॉलिंगसाठी राहुल ठाकूर येतात पेन हमरापूरचे. जबरदस्त बॉलिंग करत असताना खुल्या गटात देखील जागा त्यांनी मिळवले. राहुल ठाकूर पेन ते मुंबई, विविध जिल्ह्यातून खेळाडू आज इकडे खेळताना पाहायला मिळाले. त्यातला एक राहुल ठाकूर. शांत आणि संयमी खेळाडू आहेत, खूप चांगलं क्रिकेट खेळलेत. चला मॅच चालू करायची, जास्त वेळ घेऊ नका. पॉवर प्लेची ओव्हर असणार आहे. 12 बॉल्स मध्ये 26 करायचे आहेत. बॉलिंगसाठी राहुल ठाकूर. पहिल्याच बॉलवर बॉल आउट. जबरदस्त बॉल पाहिला गेला राहुलचा. स्टंप टू स्टंप बॉल, बॅटर आउट. आणि ही मॅच आता मात्र जवळपास टीम अदिरा सत्यविनायक कामोडे संघाने एक चांगला परफॉर्मन्स करत असताना जवळपास नाव कोरलंय. व्हाईट बॉल. कैलास येत आहेत नवीन बॅटर स्ट्राईक एंडला. मंगलमूर्ती वडाळा संघ आपण तयार राहा. लगेच टॉस केला जाईल. गुड बॉलिंग. आकाशने जी स्टार्ट दिली त्यामुळे रन्स खूप चांगल्या पद्धतीने 39 या ग्राउंडवर खूप आहेत आणि बॉलिंग फॅक्टर पण पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट आले. धीरजची पहिली स्टार्ट खूप चांगली पाहायला मिळाली पॉवर प्लेची. टेस्टची फिलिंग येतात कैलास. 5वा दिवस आहे. असा प्लेट त्यांनी केलं प्रॉपर. त्याबरोबर समोर टॅप केला गेलाय आणि कैलास बोलतो टॅप जाऊ शकते बाउंड्री. बॉलिंगसाठी राहुल ठाकूर. 1.25 लाखाचा मानकरी कोण ठरेल हे आपल्याला संडेला समजेल. द्वितीय क्रमांक 55,000 रुपये, तृतीय क्रमांक 25,000 रुपये. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट देण्यात येणारी सोन्याची चैन, त्यावर देखील सर्वांचं लक्ष आहे. गोल्डचा रेट आता जो हाय झालाय त्यामुळे गोल्डची चैन असं खेळताना मिळणं म्हणजे घरात तुम्हाला रिस्पेक्टफुली तुमचे आगमन केलं जाईल की ये भावा तू जिंकून आलायस चैन. पण विकत चैन आपण किती तोड्याची बनवू शकतो, पण ही जिंकणं सोपी गोष्ट नाहीये. त्यासाठी मेहनत आहे आणि वर्षभर या क्रीडा स्पर्धेची वाट पाहावी लागते. बॉलिंगसाठी निखिल पाटील येतात. औपचारिकता फक्त जवळपास शिल्लक आहे, पण शेवटच्या ओव्हरमध्ये 24 रन्सची गरज आहे. व्हाईट बॉल. त्याबरोबर टॅप केला गेला. कव्हरला बॉल ट्रॅव्हल होईल. धीरज तिकडे जातात. धनंजय कवळे स्ट्राईक एंडला. टायमिंग करतात बट आता वेळ निघून गेली आणि आता मॅच ही अदिरा सत्यविनायक कामोडे संघाने जवळपास बाजी मारली आहे.
नो बॉल, फ्री हिट आहे. आणि हा सामना जिंकलाय अधीर सत्यविनायक कामोडे. अभिनंदन, वेल प्लेड. आणि सत्यविनायक कामोडे बी संघ आपण यायचा आहे, आपला सन्मान केला जाईल. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच आकाश गुरव. आकाश गुरव आपण या प्लेअर ऑफ द मॅच साठी जबरदस्त कामगिरी केली, बॅटिंग बॉलिंग. आणि टॉस, पहिला टॉस करून घ्या तिकडे आकाश, टॉस करून द्यायचा, लगेच आपण प्लेअर ऑफ द मॅच साठी यायचं आहे. सत्यविनायक कामोडे बी संघ, धनंजय सर आपण यायचं आहे, आपला एक सन्मान केला जाईल. धनंजय कवळे. सत्यविनायक कामोडे बी संघ आपण आपला एक सन्मान केला जाईल. आणि अधीर सत्यविनायक कामोडे संघाने टॉस जिंकला आणि पहिला बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय. लगेच फिल्डिंग लावून घ्या, ग्राउंड शॉट मध्ये कोणी येणार नाही. प्लेअर ऑफ द मॅच साठी आकाश गुरव बल्ली, जो देखील या क्रीडा स्पर्धेची एक शाईन त्याच्या नावावर आहे. आणि जबरदस्त परफॉर्मन्स करत असताना आकाश गुरव बल्ली, वेल बल्ली. आमचे खो खो प्लेयर यांच्या हातातून मात्र त्याला ही मॅन द मॅचची टी शर्ट श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून एक आकर्षक अशी डिझाईन केली आहे. आणि सत्यविनायक कामोडे बी संघ आपण आपला एक सन्मान इकडे केला जाईल. सो वेल प्लेड बल्ली, काय स्माइल केली आहे, अभिनंदन. सत्यविनायक कामोडे बी संघाचा एक विशेष सन्मान केला जाईल, ज्या संघाने देखील खूप चांगला आपला खेळ दाखवला गेला. आणि धनंजय कवळे एक स्वतः खूप चांगले क्रिकेट प्रेमी आहेत आणि क्रिकेटवरती त्यांचं पण प्रेम पाहिलं गेलं आहे. धनंजय कवळे यांचा एक विशेष सन्मान केला जाईल. त्यांची टीम सत्यविनायक कामोडे बी, त्या टीमचा आपण पाहिलं तर इकडे सन्मान केला जातो आहे. चला मॅच चालू करायची लगेच. फिल्डिंग लावून घ्या मंगलमूर्ती वडाळा संघ लगेच.